शुभविवाह या मालिकेच्या 8 जानेवारीच्या भागामध्ये क्षितिजा रडतीये आणि आई बाबा तुम्ही काही केलेलं नाहीये, तुम्ही कुठेही जाऊ नका असं म्हणतीये. त्यावरती अपूर्वा तिला बाजूला घेते आणि बाळा तू आता त्रास करू नको. हे बघ तुझ्या आई-बाबांनी खूप चुकीचं काम केलेलं आहे आणि या कारणास्तव त्यांना आता जावंच लागणार आहे. हे बघ बाळा काही झालं ना तरी सुद्धा तुझे आई-बाबा दोषी आहेत. असं म्हटल्यावरती मानसी तिला आता जवळ घेते. क्षितिजा तू रडू नकोस बाळा असं म्हणत तिला ती घेऊन चालले. बरं आता तोपर्यंत हे सगळं चालू असताना पत्रकार आणि आता मीडियावाले आलेले आहेत आणि ते आता आकाश महाजन आणि भूमी महाजन तुम्ही जे काही कारस्थान केलं त्यानंतर आता तुम्हाला कसं वाटतंय? अहो ती रागिणी पटवर्धन नालायक बाई होती, पण म्हणून सुद्धा तुम्ही तुमची पातळी सोडणं हे कितपत योग्य आहे? रागिणी पटवर्धन सारख्या नालायक बाईच्या सोबत लागून तुम्ही सुद्धा आता जी काही चुकी केलेली आहेत ती चुकी अतिशय घृणास्पद आहे. काही झालं तरी तुम्ही ज्या बाबतीत हे सगळं केलेत ना त्यानंतर तुम्हाला माफी मिळणार नाहीये असं म्हणत आता इकडे सगळ्या पत्रकार आणि सगळे मीडिया त्यांच्या अंगावरती धावून चाललेले आहेत आणि त्यांना आता बोलत आहेत. तोपर्यंत रागिणीला इतकी हे आहे की काही झालं तरी सुद्धा मला हे सगळं बघायचंय, मला हे सगळं बघायचंय असं म्हणत ती स्वतःचा जीव आता धोक्यात टाकत तिकडे आलेली आहे आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकत ज्या वेळेला ती तिकडे आले त्यावेळेला प्रेक्षकांनो इकडे आता सगळ्यांच्या समोर तिचं सत्य येताना आपल्याला दिसणार आहे. इकडे आता सगळेजण सांगायला लागतात बोला आकाश महाजन आणि भूमी महाजन तुम्हाला आता आम्ही सोडणार नाही आहोत. जे काही तुम्ही केलंत ना रागिणी पटवर्धन यांचा खून केलात, घरातल्या बाईचा खून कोण करतं? घरातली बाई ही कशीही असली तरी तुम्ही पोलिसांची मदत घ्यायची होती. पोलिसांची मदत घेऊन तिला आता तुम्ही हे करायचं होतं पण तुम्ही तर नीच निघालात. इकडे तोपर्यंत आता पौर्णिमा हे आणि ती सांगते आई तुम्ही बघायला हे सगळं हवा होतात, पण तिला माहीत नाही आहे की आई मागून हे सगळं बघतीये. बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत इकडे आता बलदेव सांगतोय हे बघा तुम्ही काहीही बोलू नका, शांत बसा, अजून त्यांचा गुन्हा सिद्ध झालेला नाहीये. यावरती लोकसुद्धा येतात म्हणजे पत्रकार मीडिया तर आहेतच पण लोकसुद्धा तिकडे येतात आणि आता आकाशभूमी कसली वाट पाहताय, तुमचा गुन्हा तुम्ही आता कबूल करून टाका, काही झालं तरी सुद्धा तुम्हाला या वेळेला माफी मिळणार नाहीये असं आता म्हणायला लागतात. बरं हे सगळं होत असताना मग आता ते त्यांच्या अंगावरती काळं लावायला धावून येतात. अशा लोकांना या समाजामध्ये राहण्याची गरजच नाहीये किंवा अशा लोकांनी या आता समाजामध्ये राहू नये. म्हणजे खरं तर किड्या मुंग्यांसारखे लोकांना मारतायत, सराईत गुन्हेगार आहेत. अजूनही तुमच्यापणे सभ्यपणा असेल तर आता तुमचा गुन्हा कबूल करून टाका, यांना दगडाने मारा, तोंडाला काळं फासा असं म्हणत अनेक लोक त्यांच्या अंगावरती धावून चाललेत. ॲक्च्युली ही सगळी लोक आता अपूर्वाचीच लोक आहेत. म्हणजे आता अपूर्वाने त्यांना मुद्दामच पैसे देऊन पाठवलेलं आहे. ज्या वेळेला अपूर्वाने त्यांना पैसे देऊन पाठवले त्याच वेळेला या लोकांनी हा तमाशा केलाय, पण बलदेवने त्या लोकांना अडकवलंय, अडकवून त्यांचा हात धरून ठेवलेला आहे आणि हात धरून त्यांना आता तो परतवून पाठवत आहे. बलदेवने हे सगळं केल्यामुळे आता इकडे आता अपूर्वाला सुद्धा या लोकांना थांबवणं भाग पडते. अपूर्वा म्हणते 1 मिनिट तुम्ही कायदा हातात घेऊ नका, आम्ही यांना अटक केलंय ना त्यामुळे आता ह्यांना आम्ही शिक्षा देणार असं म्हणत तिने आता या लोकांना थांबवलेलं आहे. बरं आता हे सगळं चालू असताना अपूर्वा विचार करते या लोकांना बरं मी बोलवलं होतं आणि फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की अपूर्वाने सांगितलंय साम दाम दंड भेद काहीही झालं तरी सुद्धा या लोकांना सोडायचं नाहीये. जितकं त्यांना क्रिटिसाइज करता येईल तितकं क्रिटिसाइज करायचं आहे, जितकं त्यांना मीडियाच्या समोर बोलता येईल तितकं त्यांना बोलायचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण माघार आणि तिनेच मुद्दाम या लोकांना पाठवलेलं आहे. ज्या वेळेला या लोकांना तिने आता पाठवलंय आणि आकाशभूमीला त्रास द्यायला लावलाय. इकडे तोपर्यंत पौर्णिमा विचार करते आई कुठे आहात तुम्ही खरं तर हे सगळं तिला आता उत्सुकता लागलेली आहे की कधी एकदा या लोकांना पाहते आणि कधी या लोकांना बघते असं म्हणत ती आता लपून छपून यांना बघतीये आणि त्यानंतर मग आता अपूर्वा पोलिसांना उगाच वरवरती इशारा देते की जा ह्यांना तुम्ही घेऊन जा तुम्ही ह्यांना घेऊन असं म्हणत ती आता सांगत आहे. बरं प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना आकाशभूमीला गाडीमध्ये बसवलं जातं आणि 2 जण निघालेत. इथेच आता रागिणीची खूप मोठी चूक झालेली आहे. रागिणी आता गाडीत बसलेल्या आकाशभूमीला पाहण्यासाठी इतकी उत्सुक आहे आणि त्याच वेळेला आकाशभूमीला सांगतोय की भूमी
खरं तर आता आपलं सगळं संपलंय, म्हणजे आपण पूर्णपणे हरलोय. आता आपल्याला वाचण्यासाठी काहीच उपाय नाहीये. असं म्हटल्यावरती भूमी सुद्धा आता होकार देत असतानाच प्रेक्षकांनो इकडे आपल्याला एकच वेगळा सीन दाखवलाय. भूमीने पाहिलेला आहे रागिणीला आणि आता रागिणीला पाहिल्यावरती ॲक्च्युली तिने जर का एकटीने पाहिलं असतं तर कदाचित ती आता बोलली असती की हा माझा भास आहे. पण त्याच वेळेला ती आकाशला सांगते, आकाश तिकडे बघ, आकाश तिकडे बघ काय आहे, आकाश तिकडे बघ असं म्हटल्यावरती आकाश सुद्धा आता बाजूला पाहतोय आणि त्याने पण रागिणीला पाहिलंय. हे एक नशीब झालंय की एकदा एकट्या भूमीने रागिणीला पाहिलेलं नाहीये, तर आता आकाशने सुद्धा आता रागिणीला पाहिलंय. आता आकाशने रागिणीला पाहिल्यामुळे दोघं जण मागे वळून पाहतायत आणि रागिणी त्यांना बघून खो 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 हसतीये, जेणेकरून आता इकडे तिला तिच्या विजयाचा आनंद सेलिब्रेट करायचा आहे. भूमी मागे वळून पाहते, आकाश बघितलंस तू, आकाश ती रागिणी आत्याच होती. यावरती आकाश म्हणतो, हो भूमी मी बघितलेलं आहे, ती रागिणी आत्याच होती. आणि त्यानंतर तो म्हणतोय की आपल्याला भास होईल का? त्यावरती ती म्हणते कसं? यावरती भूमी सांगते, नाही आकाश, आपल्या दोघांना एकाच वेळेला भास होऊ शकत नाहीये. काही झालं तरी रागिणी आत्या जिवंत आहेत. त्यानंतर आकाश आणि भूमी पुन्हा मागे वळून पाहतात, पण त्याच वेळेला रागिणी झाडाच्या मागे लपून बसलेली आहे. आणि त्यानंतर आकाश सांगतोय, गाडी थांबवा, गाडी थांबवा. इकडे भूमीच्या डोळ्यासमोर सगळा आता चित्रपट उभारलेला आहे. सगळा चित्रपट उभारलाय आणि त्यानंतर मग आता ती आठवतीये कशा पद्धतीने रागिणीला आपण आता तिकडे क्षितिजाला रागिणीच्या तावडीतून सोडवलं. त्यानंतर रागिणीला झटापटीमध्ये गेली आणि त्यानंतर आपण तिला टाकीत टाकलं, पण नाही, काहीतरी गडबड झाली. आकाश, मला 100% खात्री आहे की त्या रागिणी आत्याच होत्या. यावरती आकाश गाडी थांबवायला सांगतोय, पण कुणीही काही त्यांचं ऐकायला तयार नाहीये. रागिणी मात्र आता लगेचच खूपच खुश होते आणि त्यावेळेला आता इकडे लगेचच ती नाचायला लागते. माझं इतक्या दिवसाचं स्वप्न आता पूर्ण झालं, धतर थर 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 करत ती नाचत आहे. हे दोघं जण आलेले आहेत ते म्हणजे पोलीस स्टेशनला. आणि आता लगेचच ती भूमी म्हणते, आकाश हे बघ, जो गुन्हा आपण केलेला नाहीये त्या गुन्ह्याची आपण आता शिक्षा भोगायची नाहीये. मी तुला आता इकडे एक गोष्ट सांगते की आपण एक काम करूया, आपण आता रागिणी आत्या जिवंत आहे हे सिद्ध करायला पाहिजे. यावरती तो म्हणतो, पण पोलीस स्टेशनला आपली मदत कोण करणार? यावरती भूमी सांगते, काहीतरी करायला पाहिजे. त्यावरती आकाश म्हणतो, आपण एकदा अपूर्वाची मदत घेऊया का, अपूर्वाला भेटूया का, अपूर्वाला भेटू आणि त्यानंतर मग आता अपूर्वा काय बोलते हे तर ठरवूया. काय वाटते तुला? यावरती भूमी सांगते, ठीक आहे आकाश, तू जसं म्हणशील तसं. आपण एकदा अपूर्वाची भेट घेऊन तिला आपली गोष्ट आता समजावून सांगूया. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला आता इकडे हे सगळं बोलणं चालू आहे आणि त्याच वेळेला लगेचच आता इकडे आकाश कॉन्स्टेबलकडे येतोय आणि त्या कॉन्स्टेबलला सांगतोय की मला अपूर्वाला भेटायचं आहे. यावरती तो कॉन्स्टेबल अपूर्वाचाच आणि तो आता लगेचच बोलतोय, काय काय बोललात तुम्ही? अपूर्वा? अहो अपूर्वा मॅडम म्हणा मॅडम, ACP आहेत त्या. तुमचं काय चाललंय? तुम्ही आता त्यांना अपूर्वा कसं काय म्हणू शकता? असं म्हटल्यावरती तो म्हणतो, हो. आणि तितक्यात तो म्हणतो, पण प्लीज आम्हाला तिला भेटणं आता गरजेचं आहे. काही झालं तरी सुद्धा आम्ही तिला भेटू इच्छितो. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतोय तो की ठीक आहे, ते बघा तुम्ही तिकडे बसा, जास्त शहाणपणा करू नका. आणि तो त्याच्या पायावरती काठीने मारतो आणि आकाशला लागतं. त्यावरती आता इकडे भूमी म्हणते, दादा अहो असं काय करताय? यावरती तो म्हणतोय, बघा दादा बिदा अशी नाती जोडत बसू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, अपूर्वा मॅडमचे तुम्ही आता रिलेटिव्ह आहात म्हणून तुमच्याशी नीटपणे बोलतोय, नाहीतर एव्हा ना 3rd डिग्री तुम्हाला दाखवली असती. आणि गुपचूप जागेवरती जाऊन बसा आणि आता आम्हाला आमची अक्कल शिकवू नका. काही झालं तरी सुद्धा तुम्हाला इथे बोलण्याचा अधिकार नाहीये, जा. असं म्हणत त्यांनी आता भूमी आणि आकाश यांना आता चांगलंच फटकारलंय आणि आकाशच्या पायावरती मारत त्याला बसवलंय. भूमी सांगते, आकाश तुला लागलं तर नाहीये ना? यावरती आकाश म्हणतो, नाही भूमी, पण आता काय करायचंय? आपण स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करायचंय? त्यावरती भूमी म्हणते, थांब, अपूर्वा तर आता येईल ना? अपूर्वा ज्या वेळेला येईल आता त्यावेळेला आपण तिला बघूया, आपण तिच्याशी बोलूया. तू आत्ता सध्या तरी थांब. असं म्हटल्यावरती आता इकडे दोघं जण वाट पाहत आहेत ती अपूर्वाची. पण प्रेक्षकांनो, इकडे आता रागिणीचा उतावळेपणा हा तिच्या अंगावरती भारी पडलेला आहे आणि रागिणीच्या उतावळेपणामुळे आता इकडे तिने ट्रकमध्ये DJ काय लावलाय, ट्रकमध्ये DJ लावून ती नाचतीये काय आणि नाचत नाचत ती आता स्वतःशीच एकदम गोल गोल फिरतीये. बरं, हे सगळं चालू असताना पौर्णिमाने हे सगळं ऐकलेलं आहे.
ज्या वेळेला पौर्णिमाने हे सगळं ऐकलंय त्यावेळेला पौर्णिमा तिकडे आलेली आहे. पौर्णिमा तिकडे आली आणि पौर्णिमा तिला थांबवतीये. आई वेड्यासारखं काय करताय? तुमच्या खुनाच्या आरोपाखाली तर आता गेल्या आहेत ना त्या जेलमध्ये. मग जर का तुमच्या खुनाच्या आरोपाखाली ते जेलमध्ये गेलेत आणि तुम्ही जिवंत आहात हे जर का सत्य अख्ख्या जगासमोर आलं तर काय करायला लागेल आपल्याला? तुम्ही उगाचच हकनाक आता ह्याच्यात अडकाल. या सगळ्यामध्ये पडू नका. मी जे काही सांगते ते ऐका. प्लीज प्लीज मी तुम्हाला सांगते की या सगळ्यामध्ये तुम्ही पडू नका, असं म्हणत ती आता तिला बोलण्याचा, थांबवण्याचा किंवा आता तिला गप्प करण्याचा प्रयत्न करते. पण आता ऐकेल तर ती रागिणी कुठली? रागिणी काहीही ऐकायला तयार नाही आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा मी आता नाचणार, गाणार आणि धमाल मस्ती करणार असं ती म्हणत चाललेली आहे. बरं त्यावरती अपूर्वा तिला थांबवतीये. आई थांबा. बरं तोपर्यंत इकडे आता मानसी सांगते, तू मला ना अजूनही विश्वास पटत नाहीये की भूमिताई आणि आकाशदादा असं काही करू शकतात. पण त्यावरती अथर्व सांगत आहे, अगं अपूर्वाताईने जे काही पुरावे दिले ते पुरावे आता या सगळ्यामध्ये सबळ आहेत. अपूर्वाताईने दिलेले पुरावे हे पुरेसे आहेत. मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आता यांनीच हे केलेलं आहे. यावरती ती म्हणते, नाही, मला अजूनही असंच वाटतंय की हे सगळं खोटं आहे, हे सगळं थोतांड आहे. आपण आता याचा विचार केला पाहिजे असं आता ती म्हणतीये. पण त्यावरती अथर्व ऐकायला तयार नाहीये आणि त्याच वेळेला मानसीला बाहेर चालू असलेल्या जो म्युझिक आहे त्या म्युझिकचा आवाज आता आलेला आहे. ज्या वेळेला तिला आता म्युझिकचा आवाज आलाय आणि त्याच वेळेला ती आता बाहेर येते. इकडे रागिणीने एवढं लाऊड म्युझिक लावलंय की या सगळ्यामध्ये आता म्हणजे तिला स्वतःलाच भान नाहीये की ती आता या सगळ्यामध्ये किती मोठ्या मोठ्याने नाचते किंवा किती मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करतीये याचं तिला स्वतःलाच भान नाहीये. आणि त्याच वेळेला मग आता इकडे पौर्णिमा ते बंद करतीये पण ती बंद करू देतच नाहीये म्युझिक. त्याच वेळेला तिकडे आता मानसी आलेली आहे. मानसी आले आणि त्यानंतर मानसी म्हणते, खाली कोणी म्युझिक लावलंय? आत्ता तर ही गोष्ट घडली आणि त्यानंतर हे म्युझिक लावण्याची हिंमत कुणाची झाली असं म्हणत ती आता खाली बघायला चालले. तोपर्यंत पौर्णिमा सांगते, आई तुमचं गाणं बंद करा, आई तुमचं गाणं बंद करा. पण आता गाणं बंद करायला काही तयार नाहीये ते म्हणजे रागिणी. आणि तितक्यातच तिकडे पौर्णिमाच्या बोलण्यानुसारच मानसी आले आणि ती आता बघतीये की तिकडे एका टेम्पोने गाणं लावलेलं आहे जोरात. ज्या वेळेला टेम्पोने लावलेलं गाणं आता ती पाहते त्यावेळेला ती धावत पळत त्या ठिकाणी जायला निघाली. कोण आहे तिकडे? का गाणं लावलंय तिकडे? असं म्हणत ती आता ते गाणं बंद करा असं सांगायला लागलेली आहे. पण त्याच वेळेला आता इकडे रागिणी आणि पौर्णिमा लपून बसल्यात आणि जो प्रेमचंद टेम्पो सर्व्हिस आहे ज्याच्यामध्ये म्युझिक लावलंय तो निघून गेलेला आहे. आणि ती म्हणते, ए थांब, काय करतोयस असं म्हणत तो ती आता आरडाओरडा करायला लागलेली आहे. बरं हे सगळं प्रेक्षकांनो चालू असताना मग मात्र आता मानसी तिथपर्यंत पोहोचते आणि त्याला थांबवते. त्यावरती पौर्णिमा म्हणते, बघितलं आई, मी तुम्हाला काय सांगत होते ते? मी तुम्हाला जे काही सांगत होते तुम्ही माझं म्हणणं ऐकून घेतलंच नाहीत. मी तुम्हाला बोलत होते की नाही की हे काही करू नका म्हणून, पण तुम्हाला काही ऐकायचंच नाहीये. बघितलं ना त्या मानसीचे कान किती तिखट आहेत. ते आली ना इकडे ती. तुम्ही जरी तोंड झाकलं असलं तरी सुद्धा आता तोंड झाकून काहीच उपयोग होत नाही. हा सगळा जो काही प्रकार चाललाय ना त्याच्यामुळे तुम्हीच गोत्यात याल असं ती म्हणायला लागते. बरं हे सगळं चालू असताना लगेचच रागिणी मात्र आता खदाखदा हसतीये आणि काही नाही असं म्हणायला लागते. इकडे तोपर्यंत अथर्व सांगतोय, तुला सगळं माहिती होतं बलदेव दादा? मग तुम्हाला का नाही सांगितलंस असं म्हणत तो बलदेवला बोलत आहे. त्यावरती बलदेव म्हणतो, हे बघ, माझा या गोष्टीवरती विश्वास नाहीये. आणि तोचपर्यंत इकडे आता अपूर्वा पोलीस स्टेशनला आल्यावरती आकाशभूमी तिच्या समोर उभे राहतात आणि तुझा काहीतरी गैरसमज झाले, रागिणी आत्या जिवंत आहेत असं म्हणायला लागतात. त्यावरती अपूर्वा कॉन्स्टेबलला सांगते, तुम्ही एक काम करा, डॉक्टरांना बोलवा, ह्यांची मेंटल हेल्थ मला चेक करायची आहे. आणि अपूर्वा त्यांच्यावरती विश्वास ठेवत नाहीये किंवा तिला ठेवायचाच नाहीये कारण तिला आकाशभूमीवरती सूडच उगवायचं आहे. आता ही रागिणी जिवंत आहे हे सत्य जरी समजलं असलं तरी सुद्धा भूमी आता रागिणीला कशा प्रकारे शोधून काढणार, स्वतःला निर्दोष कशी सिद्ध करणार, अनेक प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या भागातच करणार.